आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूया। नीट परीक्षेचा नवीन तारीख जाहीर। 21 जूनला नीटची परीक्षा होणार। एनटीएकडून नव्या तारखेची घोषणा। पेपरफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द झाली होती। संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख। व्लादिमीर लेनिन यांचा कोट ट्विट करत सरकारवरती टीका करताना राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख। तर शिंदेची शिवसेना राऊतांविरोधात आज आंदोलन करणार। नीट पेपरफुटीचा सीबीआयकडून सर्व बाजूंनी तपास सुरू। एनटीएकडून कुठे चूक झाली, प्रश्नपत्रिका कशी फुटली याचा तपास सुरू। नवीन परीक्षेचं वेळापत्रक तयार करणं एनटीए समोर आव्हान। परीक्षा शक्य तितक्या लवकर कशी घेता येईल यावरती एनटीएकडून काम सुरू। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमध्ये पोलीस आणि सीबीआयकडून तपास। सीबीआयनं एनटीएचा पेपर सेट करण्याची जबाबदारी देणाऱ्याला ताब्यात घेतलं। एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरच्या नामांकित क्लास संचालकाची चौकशी। सीबीआयकडून नामांकित क्लास संचालकाची चौकशी सुरू। खासगी क्लास संचालकाच्या घरी सीबीआयकडून चौकशी। काल एका निवृत्त प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं। शासनाचे इव्हेंट रद्द करा। सध्या पेट्रोल डिझेल वाचवण्याचे जे फोटो सेशन आणि इव्हेंट सुरू आहेत त्यातून बाहेर या। नीट प्रकरणावरनं राज ठाकरे आक्रमक। राज्याच्या हितासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी। पंतप्रधान मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। मोदी यांच्या दौऱ्याची आज युएईपासून सुरुवात। मोदी युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार। मोदींच्या दौऱ्यात ऊर्जा आणि व्यापारावरती विशेष भर। पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मंत्री परिषदेची बैठक होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। मंत्री परिषदेची ही बैठक 21 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार। आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली। अजितदादांच्या एनसीपीच्या घडामोडींवरती बैठकीत महत्वाची चर्चा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे जिल्ह्याची डीपीडीसी बैठक घेणार। जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार। मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑनलाईन बैठक पार पडणार। हिंदू धर्माच्या प्रचारात आडवे येणाऱ्यांच्या डोक्यावरती शाई टाकावी लागते। संग्राम भंडारेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंवरती टीका। संग्राम भंडारेंनी विकास लवांडेंवरती शाईफेक केली होती। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंची जयकुमार गोरेंना नोटीस। महिलेचं चारित्र्यहनन करण्याचा गोरेंचा हेतू असल्याचा नोटीशीत दावा। गोरेंनी 7 दिवसात माफी मागावी अन्यथा कोर्टात जाणार। प्रणिती शिंदे आक्रमक। आनंद परांजपेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। परांजपेंकडून राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा। कोणतीही नाराजी नाही, स्वेच्छेनं शिवसेनेत प्रवेश केल्याची परांजपेंची माहिती। राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बोलून आनंद परांजपेंचा शिवसेनेत प्रवेश। परांजपेंच्या प्रवेशाआधी सुनेत्रा पवार आणि तटकरेंसोबत फोनवरून चर्चा। सामंतांकडून स्पष्ट। आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आज मोर्चा। सरकारसोबतच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नसल्याची राजू शेट्टींची माहिती। गिरगाव चौपाटी येथे वर्षादरम्यान दुपारी मोर्चा आंदोलन। राजू शेट्टी आणि विनायक राऊतांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टानं अंतिम युक्तिवादाचा कालावधी देखील निश्चित केलाय, पण प्रकरणच बोर्डावरती न आल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही। प्रकरणाचा आज निकाल लागतो का हे पाहणं महत्त्वाचं। निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा 3रा टप्पा जाहीर। महाराष्ट्रासोबतच 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून प्रक्रिया सुरू होणार। तर 37,63,00,000 मतदारांची पडताळणी केली जाणार। आता टॉप 9 महत्वाच्या बातम्या बघूयात। नीरा खान प्रकरणी शिरसाटांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी। पत्राद्वारे एसआयटी चौकशीची मागणी। शिरसाटांच्या पत्रामध्ये जलील यांच्या नावाचाही उल्लेख। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावरती आज फैसला। 4 आरोपींसह अश्विनी शेनानीच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। आरोपी तौसिफ अत्तार सध्या पोलीस कोठडीत। करात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडून चौकशी। प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकरांची समता पतसंस्थेतील खाती बनावट। रुपाली चाकणकरांचा दावा। तर गुवाहाटीचा प्रवास खरातसोबत केलेला नाही, चाकणकरांचं स्पष्टीकरण। उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेला खरात प्रकरण भोवलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भांडेंच्या निलंबनाचे आदेश। प्राथमिक चौकशीमध्ये भांडे दोषी आढळल्यामुळे निलंबनाची कारवाई। बावनकुळेंची माहिती।